असं म्हणतात की महिलांना जगातली सर्व कठीण कामं येतील, पण त्यांना ड्रायव्हिंग जमणं अशक्यच आहे। वर्षानुवर्ष महिलांबाबत बोलली जाणारी हीच धारणा आहे। मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा महिलेची गोष्ट सांगणार आहोत जिने पुरुष सत्ताक समाजाची ही धारणा मोडून काढली। स्कूटर, कार, टेम्पो, ट्रक तर सोडूनच द्या हो, पण या महिलेने चक्क अख्खीच्या अख्खी ट्रेन चालवून दाखवली आहे, तेही फक्त एकदा दोनदा नाही तर तब्बल 36 वर्ष। नमस्कार, मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाई माणूस मध्ये। सुरेखा यादव आशियाची पहिली महिला लोको पायलट। सुरेखा यादव यांचा 36 वर्षांपूर्वी सुरू झालेला लोको पायलटचा प्रवास आता उद्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 18 वर संपणार आहे। आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव 30 सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत। महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वडिलांसोबत शेतात काम करणारी एक तरुणी, जिने कधी स्वप्नातही रेल्वे प्रवासाची कल्पना केली नव्हती। ही तरुणी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात उतरून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जिद्दीने 36 वर्षांपूर्वी रेल्वेत लोको पायलट म्हणून भरती होते आणि आशिया खंडातील पहिल्या महिला लोको पायलटचा मान मिळवते। त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भारतीय रेल्वेतील 1600हून अधिक महिला लोको पायलट कार्यरत आहेत। महिलांच्या भावी पिढीसाठी त्या प्रेरणास्त्रोत बनल्या आहेत। साताऱ्यातील सुरेखा यादव यांचं शालेय शिक्षण सेंट पॉल स्कूलमध्ये झालं। लाल बहादूर शास्त्री कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण त्यांचं पार पडलं। त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदविका घेतली आणि 13 फेब्रुवारी 1989 मध्ये रेल्वेच्या नोकरीत त्या रुजू झाल्या। भारतीय रेल्वेमधील अनेक टप्पे गाठून आशियातील पहिल्या महिला लोको पायलट म्हणून सुरेखा यादव यांना सन्मानित करण्यात आलंय। 36 वर्षांहून अधिक काळ सेवा करताना सुरेखा यादव यांनी रूढीवादी कल्पना मोडून काढल्या। रेल्वे कामकाजात त्यांनी महिलांसाठी मार्ग मोकळा केला। 1988 मध्ये सुरेखा यादव यांनी पहिली मालगाडी चालवली। 2000 मध्ये त्या फर्स्ट लेडी ड्रायव्हर बनल्या, ज्यांनी मुंबई लोकल चालवली। तर 2023 मध्ये त्यांनी मुंबई सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस चालवून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला। सुरेखा यादव या खूपच मितभाषी असून फारशा मीडियाशी बोलत नाहीत। आपल्या कुटुंबाने सहकार्य केल्याने ही नोकरी करू शकले असं त्या म्हणतात। हा जॉब खूपच जबाबदारीचा आहे, त्यामुळे घरातील लोकांचे चांगले सहकार्य मिळते। वंदे भारत चालवण्याचे भाग्य आपल्याला मिळाल्याबद्दल आपण भाग्यशाली असल्याचंही त्या म्हणतात। महिलांना त्यांना हवे ते क्षेत्र निवडावे, घाबरू नये, केवळ मनात जिद्द ठेवावी असा सल्ला त्या देतात। सुरेखा यादव यांनी स्त्री असल्याचा आपल्या कामात कधी अडथळा येऊ दिला नाही। बदलत्या काळासोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वे संचालनासाठी प्रचंड कौशल्य विकसित केलं। त्यांचं हे काम भारतीय रेल्वेमध्ये महिलांच्या समावेशाची नांदी ठरली। 18 सप्टेंबर रोजी त्यांनी राजधानी ट्रेन चालवून आपल्या करिअरचा समारोप केला। अखेरच्या प्रवासात देखील त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही। आता अधिकृतरित्या सुरेखा यादव उद्यापासून सेवेतून मुक्त होत आहेत। या सुरेखा यादव बद्दल तुम्हाला काय वाटतं हे बाई माणूसला कमेंट करून नक्की कळवा। आणि हो, बाई माणूसच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।